जीवनाचा विटाळ नष्ट करतो ही ताकद टाळामध्ये लक्षात असते. ती माझी भाषा नाही. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. आम्ही केलं पाहिजे होते, आम्ही श्रवण केलं पाहिजे, आम्ही ऐकलं पाहिजे. आणि म्हणून श्री संत तुकोबाराय स्पष्ट भाषेत सांगतात, संतांचं संग करा. का करा त्याच्या मागचं कारण आहे. भक्ती सगुणाची करायची का निर्गुणाची करायची कळत नाही. हे सगळं व्यक्त करत असताना तो देव आहे हा जीव आहे हे जरी कळायचं असेल तर संतांची भेट महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाची, सगळेजण मरणार आहेत पण संतांची भेट झाली की आपलं मरण लांबवता येतंय. म्हणून संतांची भेट होणं अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. त्या संतांची भेट होण्याकरता पुण्य करावं लागतंय, पण पुण्य करत नाहीत आणि पाप केल्याशिवाय राहत नाहीत. पुण्याची व्याख्या फार सोपी आहे हो, पण लोक तिकडे लक्ष देत नाही. खरं सांगा, चांगलं काम करण्याकरता तुम्ही एखाद्याला विचारता, बरोबर ना, विचारता, सल्ला घेता. वाईट काम करण्याकरता बोला ना, कोणाचा सल्ला नाही. आमच्या घराची वास्तुशांती करायची म्हटलं की आम्ही काकांना विचारतोय. एखादं चांगलं काम करायचं 10 जणांना विचारतोय, पण वाईट काम करत असताना आम्ही कोणालाच विचारत नाही. मला वाटतं चांगलं काम करण्याकरता गड्या विचारू नका, कोणालाच विचारू नका. पण वाईट काम करत असताना कोणाचा तरी सल्ला घ्या. तो सांगेल हे करू नकोस, हे करू नको. पण माणसाचं उलट झालंय. चांगलं करण्याकरता विचारपूस करतात आणि वाईट करण्याकरता लगेच प्रवृत्त होतात. मला हे सगळं काय सांगायचंय, कारण या जगामध्ये जीवन जगत असताना तुम्ही चांगलं जगलात, चांगलं वागलात, चांगलं राहिलात तर तुम्ही किरीटरूपानं शिल्लक राहणार आहेत, अन्यथा राहू शकत नाहीत. मला ह्या सगळ्या भूमिका मांडत असताना तिळातिळानं पुण्याचा संचय केल्यानंतर संतांची भेट होती आणि संतांची भेट झाल्यानंतर काय परिवर्तन होतंय रामायणामध्ये फार गोड दृष्टांत आहे. नारद महर्षींची भेट वाल्यकोळ्याला झाली. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. भेट झाल्याबरोबर काय झालं, काढा लवकर तुमच्या जवळ काय. आता हा वाल्यकोळी म्हणजे चोऱ्या माऱ्या करणारच नाव, दरोडे टाकणारच, काय लवकर काढा. नारद महर्षी म्हटले, बाबा मी कीर्तनकार आहे, लवकर काढा तुमच्या जवळ काय. अरे हे कशा करता करतोयस तू, चोऱ्या माऱ्या कशा करता. त्यावेळेस त्याने सांगितलं, घरच्यांचा उदरनिर्वाह याच्याकरिता. बारीक आहे का, याच्यामध्ये आई सहमत आहे, बायको सहमत आहेत, मुलं सहमत आहेत. त्यावेळेस वाल्यकोळ्याचा प्रश्न आहे, सहमत असल्याशिवाय मी करतोय का, विचारू नये. महाराज घरी आला, आईला विचारलं, आई हे जे मी चोऱ्या माऱ्या करतो याच्यामध्ये तू सहभागी आहेस. आईने एका वाक्यात उत्तर दिलं, बाळा घरात 2 दिवस काय खायला नाही मिळालं तरी चालेल, पण चोऱ्या माऱ्या करून आपलं घर चालवायचं नाही. ही सांगणारी आई आहे बरं का, ही आई आहे. प्रत्येक मुलांना हा आदर्श घ्या गड्या. प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलानं नाव कमवलं पाहिजे, माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, माझ्या मुलाला मला जे मिळालं नाही सुख ते मिळालं पाहिजे. ही भूमिका आईची आहे. चोऱ्या माऱ्या करून घर चालवू नको, स्पष्टपणे आईनं सांगितलं. त्याला असं वाटलं बहुतेक आईचं वय झाल्यामुळे आई तशी बोलती का काय. बायको जवळ गेला, बायकोला म्हटलं, का ग मी हे जे चोऱ्या माऱ्या करतो याच्यामध्ये सहभागी आहेस का. बायकोने एका वाक्यात उत्तर दिलं, जर अशा तुम्ही चोऱ्या माऱ्या करून घर चालवणार असताल असं मला जर कळालं असतं तर मी तुमच्याबरोबर लग्नच केलं नसतं. महाराज मुलांजवळ गेला, मुलांनो हे जे मी चोऱ्या माऱ्या करतो याच्यामध्ये तुम्ही सहभागी आहात का. मुलांना एका वाक्यात उत्तर दिलं, बाबा आम्हाला जर या पापाचे वाटेकरी बनवायचं होतं तर आम्हाला जन्माला कशाला घातलं. महाराज वैराग्य निर्माण झालं. नारद महर्षींजवळ आले, नारदा माझा उद्धार कशानं होईल एवढंच मला सांगा, संत भेटीची ताकद मला सांगायची. आणि मग त्या नारदानं सांगितलं, काहीच नाही, फक्त रामनामाचा जप कर. महाराज वाल्मिक ऋषी म्हणतात, माझ्या डिक्शनरीमध्ये फक्त 2च शब्द आहेत. कोणते, एक मारा आणि दुसरं मरा. मला राम माहिती नाही. त्यावेळेस नारदांनी फार गोड सांगितलं, 2 मरा एकदा म्हण, त्याचा 1 राम तयार होईल. मरा 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 राम नाम जप केला परिणाम. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोने दावीन नामा म्हणे. ही भूमिका कशामुळे प्राप्त झाली, फक्त एक नारदासारख्या संतांची भेट झाल्यामुळे कल्याण झाले. दादांनो, जीवन जगत असताना तुमचं आमचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, साधूच्या भेटीत जा, संतांच्या भेटीत जा. संत सांगतात, जसा वेदात देव आहे ना तसा वेदनेत देव आहे, तो कळाला पाहिजे. दुर्दैव आहे माणसांचं, माणसं जीवन जगत असताना एखाद्याला वेदना देतात आणि समाधान मानतात, वाईट कृत्य करतात आणि टेटस देवाचे ठेवतात. आता काय बोलायचंय, त्यांचा टेटस बघितला ना असं वाटतं हे लयच वारकरी दिसतोय का काय, लयच नामजप करणार आहे का काय. चांगले टेटस ठेवतात
आणि कृत्य मात्र वाईट करतात. अहो 11 महिने मायबापाच्या कंबरड्यात लाथा घालायचं आणि 12व्या महिन्याला 12 जागी गंध लावायचं आणि कुठं निघाला पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला. नाही मिळणार तुम्हाला. हे सगळ्या भूमिका मांडत असताना चिंतन मला का मांडायचंय, हे सगळं जे घडतंय ते फक्त संत भेटीनं. देव सगुण आहे का निर्गुण आहे, भक्ती कोणाची करायची हे कळायचं असेल तर महाराज संतांजवळ जावं लागेल. तुमचा आमचा काळ धन्यतेला जावं असं वाटत असेल तर संतांची भेट महत्वाची आहे. विठाला 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 कुंडलिका वरदा विठाला विठालदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरुकार महाराज की विठाला 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 विठाला. महाराजांची भाषा ऐका, फार गोड आहे. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिली तो. पाय या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. पाय या शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. तुम्हाला आम्हाला ते ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर महाराज संतांच्या भेटीची अत्यंत गरज आहे. आणि हे पाय उत्तम जर कोणाचे असतील तर जगात दोघांचे शास्त्रांनी सांगितलेत. कोणाचे? एक देवाचे आणि दुसरे संतांचे. तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. देवाच्या पायाजवळ सुख आहे. तुम्ही आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतोय, धावपळ करतोय, सुखा करताच. देवाच्या पायावर जसं सुख आहे तसं माझ्या ज्ञानोबारायांच्या पायावर सुद्धा सुख आहे. सुख अनुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे. याच्या पुढे जाऊन मला थोडंसं बोलायचंय बरं का. जसं देवाच्या पायात सुख आहे ना, संतांच्या पायात सुख आहे ना, तसं जन्म देणाऱ्या आईवडिलांच्या पायात सुद्धा सुख आहे बरं का दादा. त्यांची सेवा करण्याची ही भाषा माझी नाही. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. जसे संतांचे चरण महत्वाचे आहेत, देवाचे चरण महत्वाचे आहेत, तसे आईवडिलांचे चरण सुद्धा महत्वाचे आहेत. पायी मिठी पडिली तो हे सांगत असताना ते ज्ञान प्राप्त झालं. आणि ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतरचा परिणाम काय झाला? महाराज म्हणतात माझी संदेहाची गाठच निघून गेली. अभंगाचं दुसरं चरण. संदेहाची सुटली गाठी 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 संदेहाची सुटली गाठी. झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संदेहाची सुटली गाठी